महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे नियोजित वेळेत शेतीपंपांना वीज पुरवठा न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री शिरपूर चोपडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावर दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली, तर रात्री सुमारे 12:30 वाजता वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या नियोजित वेळापत्रकानुसार बभळाज परिसरातील शेतकऱ्यांना रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शेतीसाठी वीज पुरवठा मिळणं अपेक्षित होतं. त्यानुसार शेतकरी रात्रीच शेतात पाणी देण्यासाठी पोहोचले. मात्र नियोजित वेळ उलटूनही वीज न आल्याने त्यांनी सुरुवातीला तांत्रिक बिघाड असावा असं गृहीत धरून प्रतीक्षा केली. मात्र रात्री 11 वाजेपर्यंतही वीज पुरवठा सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. यावेळी शेतकऱ्यांनी बभळाज उपकेंद्राशी संपर्क साधला असता संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचं समोर आलं. केवळ ऑपरेटरच्या भरवशावर कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणखी वाढली. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी मध्यरात्री शिरपूर चोपडा महामार्गावर वाहनं आडवी लावत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान आंदोलन सुरू असतानाच रात्री सुमारे 12:30 वाजता वीज पुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि वाहतूक सुरळीत झाली. शेतकऱ्यांनी सांगितलं की कापूस, केळी व इतर पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. शासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार अखंड वीज पुरवठा करावा, तसेच बभळाज उपकेंद्रातील कारभाराची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.